आणि पाटेसरचा पहिला गणिताचा विषय असायचा आणि त्यांचं लेखी गणित होतं पहिला विरू विरू केरू असं गणित बरं का 12 7 आणि 3 आता भांडवल का भागवत सोडणार आहे असं सगळं मांडल्यानंतर तरी त्यानं गणित खूप प्रयत्न करून शिकवायचं वडलीवर तरी 75 पैकी कसं ते पास होईल असा प्रयत्न करून सर पाटेसर खूप खूप मार्गदर्शन केले आपल्याला आणि परत 12वी नंतर मग धायवडे सर आले आम्हाला शिकवायला ते निबंध म्हणून एक विषय असायचा आम्हाला वंडर्स ऑफ सायन्स दिस लायन्स हॅड टेकन वन पोएम द गिफ्ट ऑफ इंडिया रिटन बाय सबोधन नेडा असं म्हणतात मला 3 मार्क मिळाले असं धायवडे सरांचं निबंध मार्क म्हणजे असं मी 10 पॅरेग्राफ सोडायचा तरी पास होतो त्यावेळेस ते झाला आणि जास्त वेळ काही घेत नाही आता सेवानिवृत्ती झाली शिक्षक वर्गांचा शिवनेरीची श्रीमंतकी रायगडची भव्यता सिंहगडची सौर्यता आणि पुण्याची देवता आणि सह्याद्रीची उंचीप्रमाणे सेवानिवृत्ती झाल्याची असं म्हणती मला आशीर्वाद द्यावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र 50च्या आसपास आहे आहोत म्हणजे आपलं वय 50च्या आसपास सगळ्याच आहे लहानपणी आपण खूप मस्ती करायचो आबापणा करायचो मी तर खूप आगाऊ त्याच पद्धतीनं माझं हे 50 वर्षाचं आयुष्य मी कसं जगलो हे 2 मिनिटात सांगायचं या 50 वर्षात मला जी बी लोक किंवा जी बी माणसं मला या 50 वर्षात भेटली माझ्या आयुष्यात जे जे लोक मला शाबासकी मिळाले जिथं मला चांगलं मिळाले ते सगळं श्रेय हे आमच्या गुरुजनाचंच आहे हे चांगलं जे आमच्या गुरुजनाचं तसेच सगळ्यांना गुरुवर्गांना माझं थोडंसं म्हणजे सगळ्यात जवळ आहे माझं बालाजीनगर आणि कागष्टी गाव जवळ असल्यामुळं मी आणि माझा भाऊ ही 2 जे आम्ही इथे घडलो बालाजीनगर आणि पहिल्यांदा कागष्टमधून जो प्रवेश केला ते 2च आम्ही बहीण आणि भाऊ वडिलांना अपेक्षा होती की भाऊ माझा हुशार होता आणि त्याच्याबरोबर हिनं पण शिकावं म्हणून मला बालाजीनगरला सगळं नाव कौतुक होतं चांगलं माहिती होतं शिक्षक चांगले आहेत सगळे चांगले आहेत म्हणून वडिलांनी आम्हाला काय केलं इथे शाळेला घातलं सायकलवर आणायचं सायकलवर सोडायचं त्यावेळेस सकाळची शिफ्ट आणि दुपारची शिफ्ट असायची आणि आम्ही सगळे आता जिथं जिथं ज्यांनी घर बांधून राहिलेले तिथं आम्ही शाळा शिकलो 1 ते 4थी पर्यंत बरोबर आहे कारण आम्ही तिथे शाळा शिकलेलो आहे सुरुवातीपासूनचा आमचा जो तिथे शाळा शिकण्याचा कल होता आणि सगळ्यात लहान सगळ्यात उंचीनं कमी सगळ्यात वीक मी आणि मला काय काम सांगायचं शाळेमध्ये सगळ्यांना सांगायचं आणि 3 मुलीला आउट करायचं होतं पहिलाच राऊंड जो होता त्यात एकटी हिनं 7 मिनिटं खेळली एकटीनं 7 मिनिटं खेळली दुसऱ्या राऊंड मध्ये हिला सोडायचं आणि दुसरीला धरायचं म्हणून आता ती सर्व्हिस झालेली विद्यार्थी मला आठवत आहे निर्मला पुजारी तिला धरलं ती देखील 7 मिनिटं सापडलीच ना त्याच्यानंतर बुद्धाकर होती सुवर्ण बुद्धाकर होती माझ्या बरोबर त्याच्यानंतर मला जे काम सांगायचे कारण मी लहान होते मी होते मला साधी खुर्ची पण उचलायची नाही दप्तर पण उचलायचं नाही वडील आणायचे ठेवायचे परत मी निसर्ग जेवायचे भावावर चालत जायचे आणि मला माझे सर नववी क्लास टीचर तू काय करू नको म्हणायचं शनिवारी शाळा सारवायची असायची शेण गोळा करायला तिथल्याच विद्यार्थी असायचे सगळं कोणाचं घर काय माहित नाही आणि त्यांना सगळ्या मुलींना मैत्रिणी होत्या गीता होती ही होती माझी विमल खास मैत्रीण होती त्याच्यामध्ये आता सध्या आली नाही ती आणि त्या सगळ्या मुली सगळ्या काय करायच्या शेण आणायला गोळा करायला जायच्या आणि मला सगळ्या मुली निघून गेल्या तर मी एकटे काय करणार सर सांगायचे तू काय करायचं सगळ्या मुली सारवेपर्यंत सगळं वाळेपर्यंत खुर्ची सांभाळायची खुर्ची आत नेऊन ठेवायची तेवढंच कामं तू करायची आणि मग शाळा सुटायची सगळे निघून जायचे आणि शेवटी मी एकटी राहायचे भाऊ आणि मी निघून जायचे हा पहिला 1 ते 1ली 4थीचा प्रवास माझा त्याच्यानंतर 5वी पासून इथं पुढे वरती आल्यानंतर इथं मस्तपैकी फरशी टाकलेली असायची त्याच्यामुळे तिथं काय मला झाडाला पण लावलं नाही काय केलं मी अशीच त्याच्यानंतर पहिल्यांदा माझ्या सरांचं खरं खूप कौतुक वाटतं चव्हाण सर मला होते चव्हाण सरांनी एकदा मला पट्टीने डोक्यात मारलं होतं तुमटलं होतं मला चांगलं कारण तेव्हा खोडकर पण होते काय गोंधळ करून ठेवायचा आणि गपची बसायचं असा माझा स्वभाव होता त्याच्यामुळं ते लागलं होतं डोक्यात पण माझा आबापणा मला माहिती होता त्याच्यामुळे मी घरी सांगायचं नाही मला 2 वेळा आमच्या घालतात सर इतकं दुखायचं मी डोळ्यातलं पाणी
आणि एकदा मराठी विषय होता, सर शिकवत होते, माझा अभ्यास मी केलाच नव्हता, घरी वही ठेवून म्हणून सांगितलं होतं. मला सरांनी सायकलवर एका मुलीला सोबत तिला सायकलवर घरी पाठवलं, जा तुझी वही घेऊन. पण तिथं काय, पण परत मला माझं चूक सांगावं लागली, नाही सर मी लिहिलंच नाही. अशा पद्धतीचं शिक्षण आम्ही या ठिकाणी घेतलं. आणि 8वी 9वी 10वी त्याच्यामध्ये तिथून जगताप सर आले आम्हाला. ते खेळ शिक्षक असल्यामुळे ती खेळात जास्त आवड निर्माण झाली. सारखंच राहिलो, इंग्रजीच्या विषयाचा पत्ताच नाही आम्हाला, काहीच येत नव्हतं मला इंग्रजी. कांबळे सर यायचे, बरोबर गाणगापूर गाडीला उतरायचे, कांबळे सर वर्गात आणि बाहेर. तेव्हापर्यंत जगताप सर हजर, चला खेळणाऱ्या मुली चला बाहेर चला. तेवढंच काय नसायचं आम्हाला, खेळणाऱ्या मुलीला काय नसतं, फक्त खेळ. त्याच्यामुळे आम्ही सारखं खेळ करत असतो. आणि शेवटी परीक्षा जवळ आली 10वीची, आता काय करायचं, मला तर इंग्रजी येत नाही. मग विषय मला जीएफ सर म्हणायचे, जीएफ सर आणि पाटील सरांचा वाक्य आलं, ही वैशाली काय पास होत नाही, निसर्ग खेळत राहते, ही नापास होणार. आणि जास्त त्यांचा कल होता की छायावीराचा, माझ्या आत्याची मुलगी खूप हुशार आहे, गणितात हुशार आहे, ती चांगली मार्क घेणार. आता आत्याची मुलगी आहे ती हुशारच होती, वर्गात बसत होती, ती हुशारच नव्हता, पण मी नव्हतो. त्याच्यामुळे मलाही त्याचं काय खंत वाटलं नाही. पण जेव्हा आम्ही 10वीच्या बोर्डाची परीक्षा दिली तेव्हा इंग्रजीचं काय करतो काय करायचं तेव्हा हिंट दिली मला कांबळे सरांनी, तू काय करू नको, फक्त व्याकरण सोड. आणि दुसरी गोष्ट, जे उतारे असतात 2 शब्द तुझ्या मनाचे घाल, जेवढे इंग्रजी प्रश्नपत्रिकेत उतारे ते सगळं उत्तर लिहून बाहेर गेले की आपल्या नेहमीप्रमाणे तिरकास. हे एवढं वाक्य अजून आठवतं. आणि आपले काय मला छोटंसं काळूबाळूविषयी सांगायचं असं, कारण दुसरी मला सगळी वाक्य कोण कसं बोलले आठवते. हे छोटंसं त्यांना आठवतंय, मला माहित नाही, पण मी थोडंसं सांगू शकते. एक छोटंसं एकच बोल आहे, वडिलांपेक्षाही जास्त आम्हाला त्यांचं मनात करावं थोडं कौतुक कमीच आहे, कारण त्यांच्यामुळे आम्ही इथं आलो, त्यांच्यामुळे हे सगळेजण इथं बसले. आणि त्यावेळेस आमच्या वेळेस काहीही नव्हतं इथं, काहीही म्हणजे काही नव्हतं, सगळे छपार होते तिकडं. आम्ही 6 जानेवारी 15 ऑगस्टला पूर्ण बालाजीनगर येणा मारायचो, सगळ्या दुकानात कुठं जायचं ते छपरामध्ये जायचं, चॉकलेट गोळा घेऊन यायचं. अशा ह्या गावाला, अशा ह्या परिसराला त्यांनी नंदनवन करून दिले. ह्या बालाजीनगरला नंदनवन, लमानतांडा. कधी माहित होतं कोणाला बालाजीनगर आहे म्हणून? नाही, लमानतांडा असं म्हणायचं. आणि त्या लमानतांड्याचं रूपांतर त्यांनी बालाजीनगर असं करून ठेवलं. आणि त्यांनी नेहमी सारखं सारखं एवढं कौतुक केलेलं, सारखं कोण नवीन आले की त्याला घेऊन यायचे, कोण नवीन आले की त्याला घेऊन यायचे. म्हणजे सारखं एकच वाक्य आणि एकच गाणं, हे सोलापुरे जिया हे स्वागत राहो, या आम्ही जे इथं आलो, आज स्टेबल झालो, जे आता आपण दिसतोय, ह्या सगळ्याचं कारण म्हणजे सगळ्याचं महत्वाचं श्रेय म्हणजे इथं बसलेले सगळे गुरुवाणी, त्यांना मी सगळ्यात आभार मानतो. आता स्टेबल काय डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, जे काय झाले ते सगळे स्वतःच्या पायावर उभारून चांगले स्टेबल आहेत म्हणून ते इथं आले. म्हणतात की मी डॉक्टर आहे. तेव्हा खरं तर मला लाज वाटते, एवढे मोठे डॉक्टर समोर मी काहीतरी काय बोललो असेल का त्याचं नाही म्हणतात, ते आभारी म्हणते, थँक्स म्हणतात. सगळ्या गोष्टी मला स्वीकारतात आणि हे सगळे करतोय, हे सगळं श्रेय आपल्या हे गुरुवारी समोर बसले गुरुवारी. एवढं बोलणे मानतो शिकवतो. त्यावेळेचे दिवस आठवले, कारण हा व्यक्ती दिसला की त्यावेळेचे दिवस आठवायचे. आता स्टुडंट्स शिकवायचे ते एकदम फ्री, ते आले समोर की ते त्याची शिक्षण पाहिजे. पाटील सर आले, हे स्टाईल त्याची केसावर मस्त एकदम ते आठवायचं. महादेव सरांना बघितलं की ऍथलेटिक्स एकदम ऍथलेटिक्स ते वेगळं व्हॉलीबॉलच आठवायचं. आणि जगताप सर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, असे जरी वर आले डोळ्याने जरी बघितलं तरी पुढचा म्हणून झालं एवढं. म्हणजे त्यांच्याकडे डोळ्यात ते हे होत, म्हणजे शिकवण्याचं त्यांच्या मनात जे होतं, जे आत्मीयत होतं, ते जे प्रेम होतं ते दिसत. आणि महत्वाचं म्हणजे मी आता इथं
कांबळे सरांची आठवण येते. ते मला एकदम चांगला विद्यार्थी समजायचे बाबा इंग्लिश. आणि मग राजू झाला, मोरेन झाला, गीता पवार झाले, हे यांचं कॉम्पिटिशन राहायचं की बाबा आम्ही राजूला हे करायचो, गोविंद पुढे जाणार आहे, गोविंद पुढे जाणार आहे बरं का, आम्ही त्याला हे करायचो, सपोर्ट करायचो. तरी पण म्हणजे ते त्यावेळेस हे होतं, म्हणजे स्वभाव होता काय म्हणा तुम्ही. आणि मी ह्याच्या तिघांच्या मागं राहायचो की आपण मी कुठेतरी ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात मिळून जावं आपण मी कुठेतरी असं. आणि असं इंग्लिश वगैरे स्पेलिंग वगैरे जर विषय आला असं सर विचारायचे, कारण मी बऱ्याच जणांच्या कानाखाली मारले, बरोबर सांगले की कानाखाली मारायचे. मला कसं तरी वाटायचं आयला काय करतोय, तर ते त्यावेळेचे दिवस होते. आणि दुसरं म्हणजे आणि एक ओळख म्हणायचं ते आपलं 8वी 9वी 10वी माझ्या अगोदर गोविंद पवार म्हणायचं की इंग्लिश मधून ते आपले माय प्लेस. त्याच्यानंतर कांबळे सरांनी मला उत्स्फूर्त केलं, त्यांना मला सगळं इंडिया इज माय कंट्री म्हणायला लागली असं व्हायचं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आता जे आहे ते आता बरेच चेंज झाला, 32 वर्ष झाली. 10वी नंतर जे गेले सर्व विद्यार्थी त्यावेळेस सोर्स कॉन्टॅक्टचा सोर्स नव्हता, काही नव्हता. त्याच्यानंतर ते आता भेटले, म्हणजे एवढं आनंद होतो, एवढं भारी वाटतं की आता 7वी पहिली ते 7वी ते 10वी पर्यंत जे माझे विद्यार्थी होते त्यांचा गेट टुगेदर झाला होता. अरे मला आम्हाला त्यानंतर माझ्या मनात आलं की आमचं झालंच म्हणून कॉन्टॅक्टच राहायला काय कोणाचं. म्हणजे हे जे कष्ट घेतले त्या लोकांनी, राजू हनुमाने, वैशाली पाटील, चंद्रकांत पवार, खरंच यांचं कौतुक करण्यासारखे. नमस्कार. मी तो पहिल्यांदा तर बैठकात बघतोय. मी सगळ्या विद्यार्थ्यांचं एवढं अभिनंदन करतो की आम्ही सुरुवात केली 1 तारखेला, 1 जानेवारीला बघायला सुरुवात केलो. एवढं येतील आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं. तरी मी तर अजून एकदा परत सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्या सरांना पण धन्यवाद देतो की आम्ही आता मी आता 8वीला ऍडमिशन घेतलो होतो, 8वी 9वी 10वी. त्यावेळेस शिंदे आम्हाला इंग्लिश शिकवायचे. अजून मी शिंदेसरांना बघितलं परत आठवण येतं. आम्ही पाटील सरांचा अभ्यास रात्रीचा मुक्कामला असायचो. पाटील सरांचा गणिताचा अभ्यास रात्री 10 नंतर घ्यायचा. ज्यावेळी आम्हाला झोप यायचा त्यावेळी पाटील सरांचा अभ्यास आम्ही घ्यायचा. तसं कांबळे सरांचं पण इंग्लिश पवार सर, आम्ही ज्यावेळेला जो बाहेर बसतोय त्यावेळी सर्व पवार सर आपले सुद्धा का दिवस सगळ्यांच्या म्हणजे पवार सरांनी जीवन होते असतात, एवढं त्यांचं आपण ते आमच्यावर होतं. परत शिंदे सरांचं मी खास आभार मानतो. कारण काय, एक दिवशी शिंदे सहभोजनासाठी इथं कात्राला सहल गेली होती. आम्ही लहान होतो आणि हायस्कूलचे मुलं आम्हाला गॅरेगर कांडी विकायला येणारे, गॅरेगर विकायला येणारे जे होते त्यांच्याकडनं मोठी मुलं मला काम सांगितलं गॅरेगर आमचा. त्यांना माहित की झालं सर बघितलं की मी मोठे मुलं सांगतात म्हणून मी गेलो आणि त्यांनी दिलेल्या पैशात गॅरेगर घेतलो. दोन्ही हात असं भरलेलं थप्पी लावून दिलं आणि ते झाडामधून, झाडं वाढलेले होते, झाडामधून खाली बसलेले कोण दिसायचं नाही. आणि मी पळत चाललेलं जाधव सर बघितले आणि इकडे 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 म्हटले मला समजायच्या आत असं कानपडी पडले, गॅरेगर कुठं कुठं पडले आणि ह्याचा फायदा काय, मी आज गॅरेगर खाल्लो नाही. आणि आजपर्यंत मी ऐकलो, शिकलो आणि मी शिक्षक आहे. भाषा विषयाला आउट ऑफ आउट मार्क पडत नाही. म्हणजे प्रेरणा कशी द्यायची, प्रेरणा कशी द्यायची बघा. कसं आहे, चुकीच्या रस्त्याने जात असेल तर तिथं ठोकायचं आणि न कळत प्रेरणा कशी द्यायची. जाधव सर अक्षर माझे फक्त चांगले होते, काही येत नव्हतं, अक्षर चांगले होते. आणि मराठीचं पेपर अक्षर बघून जाधव सरांनी मला एकदा आउट ऑफ आउट मार्क दिले. आणि मला त्या वेळेपासून असं समजायला लागलं की अरे मी काही करू शकतो, माझ्यात पण थोडंफार आहे. हे तेव्हापासून मला समजायला लागले. शिंदे सर त्यांच्या जे टीचिंग मेथड होती, त्यांचं इम्प्रेशन वगैरे, त्याच्यामुळे मी
साईड चूज केली. पाटील सरांचं एक मी किस्सा सांगतो. 10वीच्या वर्गात गेल्यानंतर पहिल्या टेस्टला मला 2 मार्क गणितला. सगळेजण सोडवलं करे विचारलं, हा सर बरोबर आहे सर म्हणले. आणि मी अतिशय आनंदाने बसायला जात होतो. गोविंद पवार म्हणले, सर तिथं वजन काम करत. तरी पण तुम्ही 32 वर्षानंतर आम्हाला भेटण्यासाठी इथं आलेला आहात. तुमच्या भेटीमुळं माझा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. नवीन नूतन प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री विलास सर, कैलासवासी लालसिंग राजपूत सरांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी 2च मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करणार आहे. लालसिंग सर हे माझे पहिले गुरु. लालसिंग सरांसाठी कबीरदासांच्या 2 ओळी, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणो गोविंद दियो बताय. हे सगळं मी तुम्हाला 10वी 11वी 12वीला शिकवत असताना सांगितलेलं आहे. गोविंदापेक्षा गुरु श्रेष्ठ, परमेश्वरापेक्षा गुरु श्रेष्ठ असतो. कारण परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग गुरुनी सांगितलेला असतो. हे आमचे हृदयातील परमेश्वर. म्हणून त्यांच्यामुळे हे जग आपण पाहिलेलं आहे. त्यांच्यामुळे मी माणसामध्ये उभं राहून माणुसकी जपतोय. लालसिंग सरांनी इतकं भरभरून शिक्षकावर प्रेम केलं, इतकं भरभरून विद्यार्थ्यांवर प्रेम केलं. दररोज शिक्षकी पेशा करणाऱ्या शिक्षकांना नवनवीन ज्ञान मिळावे यासाठी सोलापूरहून मार्गदर्शन आणायचे आणि मंचावरून आम्हाला मार्गदर्शन व्हायचं. त्याच्यातून आम्ही बरंच काही शिकत गेलो, मॉडर्न होत गेलो. लालसिंग सरांनी आपल्या शिक्षकांना अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच आम्ही तुम्हाला घडवलेला आहे. मी हिंदी हा साधा विषय शिकवायचो, पण इथल्या मराठी बोलणाऱ्या मुलांना हिंदी जमायचं नाही, पण गोरमाटी बोलणाऱ्या मुलांना हिंदी खूप चांगलं जमायचं. गोरमाटी बोलणारी मुलं हिंदीमध्ये 100 पैकी 80, 85, 78, 77 असे मार्क घ्यायचे. पण इकडून येणारी मुलं होती त्यांना हिंदीमध्ये मार्क पडायचं नाही, काना मात्रा विलंबीचा पत्ता नसायचा त्यांचा. तर त्यातून मी हिंदी हा विषय मी मनोरंजन करून शिकवण्याचा प्रयत्न करायचो. 80% मुलं माझी आवडती मुलं असायची, पण 20% मुलं माझी नावडती असायची. पण मी नावडत्या मुलांना घेऊन बसायचो नेहमी, कारण मी छडी घेऊन कधी मारत नव्हतो. मी फक्त चिमटा काढायचो. इथं एक चिमटा काढला की मुलं वर्षभर लक्षात ठेवायची आणि हिंदी पास होण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि मी फक्त ऑब्जेक्टिव्हवर भर द्यायचो. मी वर्गात किसरे किस्से कहा सर आले म्हणा, नाव पण बोलत होते मला, किसरे किस्से कहा आता पाठ करून येणार, चिमटा काढणार. अशा पद्धतीने माझी ओळख होती. तर विद्यार्थ्यांना मोटिवेट कसं करायचं हे बालाजी नगरमधल्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवलं. आणि आमचीच प्रेरणा घेऊन तुम्ही या जगामध्ये संघर्ष करत 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 यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला आहात. यशाच्या शिखरापर्यंत सर्वच जण पोहोचू शकत नाही. 4-2% लोक मागे राहिले असतील. पण मुलांनो, आता तुम्हाला मी बंधू म्हणतो, भगिनी म्हणतो, बंधू आणि भगिनीनो, जे थोडं मागे राहिलेले आहेत त्या मुलांना, जसं चिखलात पाय रुतला की आपण ओढून वर घेतो, तसं जे थोडं मागे राहिले आहेत त्यांना ओढून घेऊन पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोलाचं योगदान दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये 2 गुण असले पाहिजेत. एक आदर करणे आणि विरोध करणे. तुम्ही आदर करू लागला की तुमच्यामध्ये नम्रता किती लक्षात येतं. आणि तुम्ही विरोध करू लागला, वाईट गोष्टीला विरोध करता आला पाहिजे. अतिशय जवळचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, पण रविवारी दारूच्या पार्टीला घेऊन जातात तुम्हाला.
दारू सोडून बोला असं विरोध करता आला पाहिजे आपल्याला. विरोध करता आला तर तुम्ही जागरूक आहात हे लक्षात येतं. म्हणून आदर करता आला पाहिजे तर नम्रता तुमच्यात दिसून येते. विरोध करता आला तर तुम्ही जागरूक आहात हे लक्षात येतं. दारू पिल्यानंतर जे दुष्परिणाम होतात हे दुष्परिणाम आपल्याला माहित आहे. पण कधीतरी रुग्णावरून मला दारू घ्यायला हरकत नाही असंही लोक बोलतात स्टेजवरून, पण ते सत्य नाहीये. तुम्हाला शेवटी एवढं सांगतो, when bad moments come or sad moments come, then we suffer from pain. आपल्याला वेदना होतात. जेव्हा वाईट क्षण आपल्या जीवनात येतात किंवा दुःखी क्षण आपल्या जीवनात येतात तेव्हा आपल्याला वेदना होतात, पेन होतो आपल्याला. आणि तोच पेन माणसाला एक जीवनामध्ये लेसन देतो. पेन गिव्स अस लेसन, एक चांगला धडा देतो. आणि त्या लेसनमुळे, लेसन गिव्स अस और लेसन मेक्स अस पर्सन, त्या लेसनमुळे आपण माणूस होतो. म्हणून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो किंवा बंधू भगिनींनो एवढं सांगतो, तुम्हाला आम्ही लाखो रुपये कमवा, करोडो रुपये कमवा असं शिक्षण दिलेलं नाही. तुम्हाला आम्ही काय शिक्षण दिलेलं आहे? तुम्हाला माणूस बना हे शिक्षण दिलेलं आहे. लालशिक्षक प्रत्येक भारतात सांगायचे, माणूस बनवणारी फॅक्टरी आपल्याला इथं तयार करायची, पैसे कमावणारी भ्रष्टाचार करणारी फॅक्टरी आम्हाला इथं तयार करायची. मला शिवणे नावाच्या पोलिसाचा फोन आला होता, तो आपल्या विद्यार्थी. त्यांच्याकडे मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर एअर सर्व्हिस म्हणून पोलीसमध्ये भरती झाली. मी सहज गमत केली त्याची, 2 नंबर काय भेटलं का नाही म्हणून विचारलं. तर त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे? मला 35,000 मिलिटरीची पेन्शन मिळते, 85,000 पोलीस पगार मिळतो. मी माझा चहा पाजून आरोग्यांना घरी पाठवतो, पण 1 रुपया असे विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेले. मला गीता पवार आजारी, खूप आनंद झाला. मी इथं सर्व्हिसला लागून रिटायर होईपर्यंत तिला भेटलोच नाही. ती सोलापूरला राहते, मी सोलापूरला राहतो, मी सोलापूरला येऊन जातो. ती मिक्सअप होत नाही थोडक्यात. म्हणजे आयसोलेट राहण्याची सवय आहे तिला. आज इथं आली, ती हुशार विद्यार्थी होती आपल्या घरची, 1 नंबर विद्यार्थी होती, मुलीमध्ये अतिशय आदर्श विद्यार्थी. राजू वजीर पाटील, गोविंद नंदू पवार, गोविंदला 88% मार्क पडले 10वीला, राजू वजीर पाटीलला 87% मार्क पडले. जो काय का 87% मार्क मिळणे. त्या काळात जिथं ट्युशनची सोय नाही, जिथं मोबाईलची सोय नाही, इंटरनेटची सोय नाही, अशा काळामध्ये आमच्या मुलांनी एवढा पराक्रम केलेला आहे. तर संस्कार चांगले झाले की माणूस आपोआप घडतो. संस्कार चांगले झाले की माणूस आपोआप घडतो. एक आरोग्याविषयी तुम्हाला सांगतो, सगळे 48, 49, 50 या वयोगटातले तुम्ही लोक आहात. खूप पैसा तुम्ही कमवलेला आहे. पैशाच्या मागे लागून आरोग्याकडे जर दुर्लक्ष केला, ऐका, पैशाच्या मागे लागून आरोग्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केला तर कन्नडमध्ये काय म्हणतात? बडद्याड बडद्याड साथ होईल. म्हणून पैशाच्या मागे लागून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 40 नंतर डोळे तपासून घ्या, चष्मा वापरा. आजच्या वयोगटामध्ये आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. आठवड्यातून एकदा तरी आपण हॉटेलमध्ये जेवतो, बरोबर? येणार आहे? हॉटेलमध्ये जेवतो आपण, ऑइली आणि स्पायसी खातो. ते ऑइली आणि स्पायसी आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जमा होऊ लागतं चरबीच्या माध्यमातून. म्हणून दर 6 महिन्याला एकदा तुमचं लिपिड प्रोफाइल करून घ्या. दर 6 महिन्याला शक्य नाही मला काय होतं माझ्यासमोर कितीतरी लोक अटॅकने मरून गेले. चान्सच मिळत नाही अटॅक मध्ये, दवाखान्यात जाण्याचा चान्सच मिळत नाही. सोलापूरचे महेश कोठे महाकुंभ मेळ्यामध्ये गेल्यानंतर अटॅकने मारले तिथं, आणि त्यांच्या अंत्यविधीला गेलेले 2 लोक अटॅकने मारले. महावीर कोळेकर म्हणून 48 वर्षाचा माणूस 3 दिवसापर्यंत छातीत कळ येत होती म्हणून
त्या अंत्यविधीला जायला तयार नव्हता, पण बळबळ मित्रांनी त्याला अंत्यविधी घेऊन दिले. येताना त्याची अंत्यविधी करावी लागली. म्हणून तुम्ही कोलेस्ट्रॉल चेक करा, कोलेस्ट्रॉल चेक करा, बीपी चेक करा, शुगर चेक करा. एवढे पॅरामीटर्स जर नॉर्मल असतील तर बिनधास्त राहा. एवढे पॅरामीटर्स नॉर्मल असतील तर बिनधास्त राहा. आता आमचा राजेंद्र हळवणे आडत व्यापारी झालाय, कौतुक करण्यासारखे आहे. लाखो करोडो रुपये तो कमवतो. आमचे सावंत इंजिनियर, तो समाजसेवा आणि वैद्यकीय सेवा करणारा आमचा माने, किती कौतुक करावं या मुलांचं. तर अशा प्रकारे तुम्ही आज या कार्यक्रमाचं सुंदर मेंटल नियोजन केलं. या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, आनंद साजरा केला. आणखी तास 2 तास आपण आनंद साजरा करणार आहोत. तुमच्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि मॅडम, आमच्या अनुसया मॅडम यांना एमएलए होण्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा करू. ज्या वेळेला त्यांना तिकीट मिळेल त्यावेळेला स्वतःच्या खर्चाने आपण त्याचा प्रचार करायला तिकडे जाऊ, एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द सांगतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले हिंदीमध्ये म्हणतात तो शब्द भूतपूर्व शिक्षक, उपस्थित असलेले सगळेजण आणि माझे भूतपूर्व विद्यार्थी. भूतकाळात माझे विद्यार्थी तुम्ही होता. आज हा दिवस सुवर्ण दिन म्हणून माझ्या लक्षात मी ठेवी. का मला राहून एकच प्रश्न पडत आहे की आजचा दिवस उद्या नसणार, आजचा हा आनंद उद्या मिळणार, ही चिंता मला पडलेली आहे. आज हा भरगच्च भरलेला हॉल, आज ही सजावट, हे हसरे चेहरे, ही उद्या मला पाहायला मिळणार नाही, ही चिंता मला लागून राहिली. फोटोच्या माध्यमातून तो प्रश्न जवळजवळ सुटू शकतो. तशी वैज्ञानिक प्रगती पण झालेली आहे. पूर्वी तशी सोय नव्हती. सर्व बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलच्या शिक्षणाबद्दलच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. शिंदे सरांनी भरपूर शाळेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पण माझा विषय थोडासा वेगळा राहणार आहे. कसा वेगळा राहणार आहे सांगतो. सन्माननीय कैलासवासी लालसिंग रजपूत सर या शाळेचे आद्य मुख्याध्यापक विठ्ठल राठोड सर आणि या संस्थेचे संस्थापक चंद्राम चव्हाण गुरुजी, तुम्हाला सर्वांना कोणाला असतील नसतील मला माहित नाही, या महिलेला ती सर्व माहित आहे. तुम्ही जसे अनुभव, आता अनुषा मॅडमने अनुभव सांगितला की वसतिगृहात आम्ही जेवायला कशा पद्धतीने येत होतो आणि कशा पद्धतीने जात होतो, किती मोकळेपणाने आम्ही राहत होतो, किती आनंद घेतला. तसंच आम्ही नेहरूनगरच्या बोर्डिंगमध्ये राहतो आणि त्या बोर्डिंगमध्ये त्यांचे संस्कार चंद्राम चव्हाण गुरुजी, लालसिंग रजपूत सर, लालसिंग रजपूत सर हे आपल्या परिचालनाचे एचआर आणि ऋषी पवार सर तुमचे विद्यमान त्या काळचे मुख्याध्यापक, हे आमचे शिक्षक. मी त्यांच्याकडे शिकलो, मी त्यांचा विद्यार्थी. ऋषी पवार सर शिक्षक, लालसिंग सर मुख्याध्यापक, चंद्राम चव्हाण गुरुजी संस्थापक आणि यांच्या सहवासात प्रार्थना व्हायची. प्रार्थनेत चंद्राम चव्हाण गुरुजी जास्त वेळ घेत नाही, मार्गदर्शन करायचे. त्या ठिकाणी लहानपणापासून त्यांचा प्रभाव माझ्या मनावर पडलेला. गुरुजी, लालसिंग सर आणि त्यानंतर तिथं नोकरी लागल्यानंतर विठ्ठल राठोड. मला माहीत लागत नाही, माझा आवाज मोठा आहे. हा, शाळेबद्दलची आठवणी सांगायला झाल्यानंतर 4-6 कोणी सांगू शकणार नाही. तिथं बसलेले जे कोण आहेत कोणी सांगू शकणार नाही. जे दप्तर सांभाळतात त्याला थोडी माहिती आहे, शाळा चालवतात ते सांगू शकतात. 4-6-1979 साली ही शाळा सुरू झाली. प्राथमिक पहिलीचा वर्ग सुरू झाला. गावात 12 त्या झोपडपट्टीमध्ये झोपडीमध्ये शाळा भरायची आणि जिथं वर्ग भरत होता तिथे शेजारी एक कुत्रा होता. मुलं आली, त्या मुलांना ते कुत्र अंगावर द्यायची, ही चिंता होती. अशा स्थितीतून ती शाळा या हौशी सोसायटीच्या खोल्यातून आली. तिथून ही शाळा इथं आली. शाळेचा पहिला दगड, पहिलं नारळ फोडताना मी होतो, साक्षीदार मी होतो.
लालसिंग सरांनी सांगितलं तुम्ही डीएड झालाय, मग डीएडचा निकाल लागल्यानंतर लालसिंग सरांनी सांगितलं की तुम्ही काय करा, ठीक आहे तोंडी आदेश अशी अशी आपली शाळा आहे, उद्यापासून तुम्ही काम करायचं, लेखी आदेश नाही काय नाही. आणि विठ्ठल रामप्रसादांना सांगितलं की तुम्ही मुख्याध्यापक व्हायचं आणि यांना शिक्षक म्हणून घ्या. पहिली अ आणि ब 2 वर्ग 40-80 विद्यार्थी गोळा केले गावातून. जेवणाची सोय सुरू केली. नवीनच स्कीम होती, आता लाडकी बहीण स्कीम आहे ना तशी. काय स्कीम होती ही सर्वांनी भरपेट जेवायचं आणि शाळेत शिकायचं, शाळेतच राहायचं, रावटला राहायचं, घरी राहायचं, पण जेवायला कंपल्सरी यायचं. ही नवीन अशी योजना सुरू झालेली होती आणि हे आकर्षण या पंचक्रोशीत सुरू होतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हायस्कूल फक्त त्यावेळेस नवड्याला आणि मंगळवेढ्याला 2च ठिकाणी होतं. हायस्कूलच कुठं नाही. बोराळा होतं ना आपल्या अगोदर, बोराळाचं हायस्कूल होतं. आणि अशा या ठिकाणी हायस्कूल पण चुकलं. येता 8वीला येणारे विद्यार्थी कात्राळ होऊन, लोणंद होऊन, तुमच्या नंदूर होऊन, कागज होऊन, गुंजेपूर येणारे विद्यार्थी 1ली ते 7ला इथे नव्हते. ते 8वी पासून आले, हायस्कूल साठी आले. त्यांच्या गावात 1ली ते 7वीची शाळा होती म्हणून ते तिथं होते. मी मूळ मुद्द्यावर येतो. वेळ झालेली आहे मला माहित आहे. 8वी पासून आलेले विद्यार्थी मला जास्त ओळखत नाहीत. यामध्ये इयत्ता 8वीला ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी मला कमी ओळखतात. 1ली पासून आलेले विद्यार्थी मला जास्त ओळखतात. 1ली पासून आलेले विद्यार्थ्यांना मी सगळ्यांना ओळखतो. आमचा किसन बसला आहे, बाळू आहे, लक्ष्मण आहे, आमचा मळगे आहे, ही मॅडम आहेत, आपले हे बुगडे मॅडम. डोणस घेऊन यायची, डोणस घेऊन खूप विद्यार्थी यायचे. डोणस आणि नंदूरवर ही शाळा चालू होती. आणि त्या काळात नुकतीच माझी माध्यमिक शाळेला नेमणूक झाली होती. 2 वर्ष झाली. तुमचं साल आहे 92. मी 91 साली माझी नेमणूक झाली हायस्कूलला. मी प्राथमिकला होतो. 1ली ते 7वीचे विद्यार्थी मला ओळखतात. माझा तुमचा तेवढा संबंध अध्यापनात आला नाही. वर्षात 2 वर्षात आलेला आहे. पुढे कोणी 11वी 12वीला शिकले असतील त्यांना मी मराठी विषय शिकवलेला असेल अशी ओळख आहे. माझं बोलणं या ठिकाणी मी थांबवणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेवटचं सांगतो. राजू हणमणेंनी मला फोन केला. आपले राजू हणमणे सांगलीहून फोन केला. नंतर आपले ते हवालदार मोहोळचे हवालदार शिवडे साहेबांनी फोन केला. ते पुढे मुलींना आवर्जून फोन केला की सर असा आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही आला पाहिजे. आणि मला सवड नाही म्हणलं. त्या राजू सरांना मी सांगितलं की बाबा मी बाहेर गावी आहे सर, आम्ही आता सगळेजण तुम्हाला पाहायसाठी येतो, तुम्ही बाहेर गावी नंतर आम्ही पाहायचं कोणाला. ठीक आहे ठीक आहे म्हणून माझी काम बाजूला ठेवून या ठिकाणी आलो. बरेच आपले राजू पटेल आहेत, आपले हे डॉक्टर चंद्रकांत पवार. चंद्रकांत पवार क्षणोक्षणी आमच्या उपयोगी आहे. चंद्रकांत पवार तुमचा प्रतिनिधी म्हणून सगळ्यांनी तुमचे नंबर चंद्रकांत पवार डॉक्टरकडे द्या. त्यांच्याकडून मला फोन नंबर घेता येईल. जाताना तेवढं काम करा. चंद्रकांत पवारचा आमचा परिचय काय करतो. सगळे विद्यार्थी तुम्ही आता इथे विद्यार्थी नाही, मी इथे शिक्षक आहे. हा एक आभासी स्वप्नाचा बाजार भरलेला आहे. आजच्या या स्वप्नमय बाजाराचा आपण आनंद घेऊया. जास्त वेळ होती याची मला पूर्ण कल्पना आहे. तुम्हाला पाहून मला प्रसन्न वाटलं. मी इथं उभा राहून मला एक बरं वाटलं. मला ही संधी मिळणार नाही. 5 वर्ष झाली मी सेवानिवृत्त झालेला आहे. अगदी मजेत जगतो आहे, जीवनाचा आनंद घेतो आहे. तुम्ही पण जीवनाचा आनंद घ्या. सर्व काही मिळेल पण जीवन सुखी जीवन मिळणार नाही. सुख दुःख हे सगळ्यांनाच असतात. दुःखाशिवाय कुठली गोष्ट नाही. त्या बाजूला ठेवायचं आहे. हसत बोलत मोज मजेत राहायचं आहे. आजचा दिवस सर्वांना आनंदी सुखी जावो. आणि मी जास्त वेळ घेतला याबद्दल तुम्ही विद्यार्थी होऊन मला माफी करावी. त्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष, या संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय अमरसिंह राजपूत सर, माझे सेवानिवृत्त सहकारी ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य आदरणीय जगताप सर, पाटील सर, विद्यमान प्राचार्य गणपती पवार सर, प्राथमिक चे मुख्याध्यापक आदरणीय विलास पवार सर, आणि आज विद्यार्थी, पूर्वीचे विद्यार्थी म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलेले, पण आज चांगल्या चांगल्या अधिकार पदावर तुम्ही आरूढ आहात म्हणून तुम्हाला मी विद्यार्थी न समजता तुम्ही अधिकारी, पदाधिकारी, कोणी समाजसेवक, कोणी उद्योजक समजून माझ्या बोलण्याला काहीतरी लगाम लावून
कुठेही माझ्या शब्दाला कलंक लागणार नाही याची दक्षता घेऊन तुम्हाला बोलणार आहे. तुम्ही ज्या वेळेला लहान होता, या शाळेमध्ये शिकत होता, त्यावेळेला तुम्ही आजाड होता, त्यामुळे तुमच्यासमोर काही बोलता येत होतं. पण आज तुम्ही नवनवीन क्षेत्र गाजवताय. माने विद्यार्थ्यांनी सांगितलं की मी अशा प्रकारे सांभाळतो, मला गर्व वाटलं. मला अद्याप माहित नव्हतं. मार्केट यार्ड चालवणारा आपला हा नंदुरगावचा राजेंद्र हणमणे या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटलं. याच आपल्या या प्रशालेमध्ये शिकून बाहेर पडलेला, आता जाधव सरांनी उल्लेख केलेला चंदू पवार, सिटी पवार या पंचक्रोशीमध्ये कोणाला ओळखीचं नाही असं नाही. आणि पद तर हलका आहे पण सेवा मात्र मोठी देतोय. म्हणून आज 32 वर्षानंतर तुम्ही आज या संकुलाला, ज्या संकुलाच्या जीवावर आज आपण विविध प्रकारचे पद भूषवतोय, रोजी मिळते, त्या संकुलाची तुम्हाला 32 वर्षानंतर आठवण झाली. आणि या संकुलाच्या आठवणीच्या निमित्ताने तुम्हाला जे काही ज्ञानामृत पाजलेले आहेत अशा सर्व शिक्षकांना तुम्ही आठवण केलं आणि यथोचित आमचा या ठिकाणी सत्कार केला, मानपान केलं. याबद्दल प्रथमतः तुम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचं या संकुलातर्फे, आम्ही सर्व गुरुजनातर्फे एक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता सरांनी, शिंदे सरांनी, जाधव सरांनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि तुमच्यावर झालेले संस्कार, त्या संस्कारातून या संकुलाला असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. निश्चितच शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे, शिंदे सरांनी सांगितलेलं आहे, गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाय, बलहारी गुरु अपने गोविंद दिल मिलाए. गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत. यापैकी दोघांपैकी मोठं कोणाला समजू? गुरुला मोठं मानू का भगवानला मोठं मानू, ईश्वराला मोठं मानू? कोणाला मोठं मानलं पाहिजे? म्हणून गुरु हा परमेश्वरापेक्षा मोठा आहे. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम गुरु करतो. परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम गुरु करतं. म्हणून म्हटलेलं आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हटलेलं. गुरुला किती मोठी उपाधी आहे. म्हणून गुरुनी देखील ज्ञानार्जन करत असताना, तुम्हाला संस्कार घडवत असताना आम्ही मोठ्या आणि कुणी राजकारणामध्ये आहेत, कुणाला एमएलए व्हायची इच्छा, आतून इच्छा आहे, भूतून इच्छा आहे. म्हणजे जणू काय यातून आपल्याला लवकर मोठं व्हायचं आहे. सगळ्यांचे स्वप्न काय, लवकर उंचीवर पोहोचायचं आहे. जरूर पोहोचा. माणसांनी जरूर अपेक्षा बाळगावी. पण अपेक्षा बाळगण्यापूर्वी द्रष्टांत देतो तुम्हाला. एका ठिकाणी एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. ते गरीब कुटुंब कितीही काबाड कष्ट केलं तरी त्यांचं पोट काही भरलं जात नव्हतं. म्हणून जोडप्यापैकी पुरुष व्यक्तीने, म्हणजे नवऱ्याने आपल्या बायकोला समजावलं अगं आपल्या इथं काही पोट भरत नाही, मी परदेशी जाऊन 4 वर्ष मी त्या ठिकाणी राहून काहीतरी कमवून आणतो. बायकोने परमिशन दिलं, परवानगी दिलं आणि बायकोच्या परवानगीने तो परदेशात गेला. परदेशात त्याला एक ट्रस्ट भेटलं. ट्रस्टचा गुरु खूप चांगला होता. त्या ठिकाणी त्याला काम मिळालं. 1 वर्ष काम केलं आणि 1 वर्षानंतर त्या गुरुने प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला बोलावलं आणि तुझं वर्ष भरलेलं तुझी पगार घे, तू मिळवलेले पैसे घे. त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं की मला अजून इथून जायचं नाही, मी आणखी या ठिकाणी काम करणार आहे आणि कमवणार आहे. जात्या वेळेला मला माझी सगळी कमाई द्या. त्याच्यावर विश्वास टाकला. कमाई घेतली नाही 1 वर्षाची आणि सलग तो 18 वर्ष त्या एका ट्रस्टमध्ये काम केलं. एका ट्रस्टमध्ये सलग 18 वर्ष काम केला आणि 18व्या वर्षी तो त्या ट्रस्टच्या गुरुला, प्रमुखाला सांगितलं, विनंती केली की मी आज 18 वर्ष झालेलं आहे,
माझं घरदार सोडलेलं आहे. मी माझ्या मायदेशी जातोय. कृपया करून माझी 18 वर्षाची जी पुंजी आहे ती पुंजी मला द्या. त्या गुरुनी त्याचं बोलणं ऐकून लगेच एका टेबलावर त्याची पुंजी एका पिशवीमध्ये दिली आणि त्याला सांगितलं ही तुझी 18 वर्षाची पुंजी आहे. एका बाजूला 18 वर्षाची पुंजी आहे आणि दुसऱ्या बाजूला तुला मी जाताना 3 प्रकारचा उपदेश देतो, सल्ला देतो. 3 प्रकारचा सल्ला देतो. जर तू ऐकशील तर. त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं गुरु तुम्ही मला 18 वर्ष काम केलेलं आहात, 18 वर्षाची कमाई दिलेली आहे प्रामाणिकपणे. यातली एकही पुंजी तुम्ही न मागं पुढं करता किंवा न ठेवता मला ही पुंजी 18 वर्षाची कमाई दिलेली आहे. त्यामुळे मी तुमचं ऐकणार. गुरुने सांगितलं, त्या ट्रस्टच्या प्रमुखाने सांगितलं साध्या 3 प्रकारच्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये पाळायचं म्हटलं. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत शॉर्टकट बाळगायचं नाही. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत शॉर्टकट बाळगायचं नाही. म्हणजे डोळं जायचं आहे म्हणून मधल्या त्या बेराच्या वस्तू पाळायचं नाही. चांगला डांबरी रस्ता आहे, 1 तास उशीर लागत पोहोचायला म्हणून शॉर्टकट जीवनात बाळगायचं नाही, पकडायचं नाही. दुसरी गोष्ट कुठल्याही गोष्टीमध्ये अति उत्सुकता किंवा उतावीळपणा दाखवायचा नाही. अति उत्सुकता किंवा उतावीळपणा दाखवायचा नाही. एखाद्याने काम सांगितलंय मी लगेच करतो असा उतावीळपणा दाखवतो. आणि तिसरी गोष्ट कुठलीही गोष्ट जाणल्याशिवाय पूर्ण समजून घेतल्याशिवाय रागावूच नकोस, राग करू नकोस. या 3 गोष्टी सांगितल्या. आणि तो निरोप घेऊन आपली थैली घेऊन तो चालला. त्यावेळेला जाता जाता गुरुने त्या ट्रस्टच्या मालकाने सांगितलं तुझ्या त्या पिशवीतल्या पुंजी बरोबर 3 वेळेचं तुला मी जेवण दिलेलं आहे. 3 वेळेचं जेवण दिलेलं आहे वेगवेगळं. त्यातलं 2 जेवण तू वाटेवर संपू शकतो, खाऊ शकतो. मात्र 1 वेळेचं जेवण जे आहे ते तू तुझ्या बायकोच्या समवेत जेवलं पाहिजे. अशा प्रकारचा निरोप घेऊन तो चालला. जातो वाटेत जंगल लागतं. सूर्य मावळतीला आलेला असतो आणि मावळतीला आलेला असताना त्या जंगलातून वाट शोधण्याच्या प्रयत्नात असताना समोरून 2 व्यक्ती येतात. ते विचारतात कुठं चाललेला आहात? तर मला रहमतपूरला जायचं आहे. त्या दोघांनी सांगितलं रहमतपूर या ठिकाणाहून 5 किलोमीटरवर आहे. तू जर मध्य मार्गे गेला तर तुला अर्धा तास लागेल आणि या मार्गाने गेला तर तुला 3 तास लागेल. 3 तास लागेल. लगेच त्या व्यक्तीने विचार केला आपण मधल्या मार्गाने शॉर्टकट जर गेलो तर त्या गुरुचं त्याला आठवण झालं. गुरुने सांगितलेले उपदेश की शॉर्टकट जीवनात कधी अवलंबायचं नाही. म्हणून त्या दोघांचं ऐकलं नाही आणि जवळच्या एका गावामध्ये एका सदनाच्या श्रीमंत माणसाला विचारलं की मला आजची रात्र मला राहता येईल का? तो श्रीमंत सांगितला की तुला आजची रात्र मी माझ्या घरात राहू जागा नाही, तुला माझ्या मळ्यात तुला राहावं लागेल. त्या ठिकाणी झोपडी आहे, त्या झोपडीत आजची रात्र तू घालव. म्हणून झोपडीमध्ये त्याला पाठवलं. तो झोपडीमध्ये रात्रभर राहिला. झोपडीमध्ये राहत असताना त्याला झोपडी दाखवत असताना त्या श्रीमंताला विचारलं कुठं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे? तर असं रहमतपूरला चाललेलं आहे. मग त्या ठिकाणी मला 2 व्यक्ती भेटले होते आणि त्याने मला मधला जवळचा मार्ग सांगितला. त्यावेळेला त्या श्रीमंताला सांगितलं ठीक आहे तू ऐकलं नाहीस ते, मधून जर तू गेला असता तर त्या जंगलामध्ये डाकू आहे, लुटेरो आहे, तू सारी पुंजी ती छान केलंच म्हटलं. त्या झोपडीमध्ये राहिला आणि रात्रभर झोपला. 4 वाजता एका श्रीमंताला जाग आली आणि तो 4 वाजता त्या झोपडीकडे पडू लागला. झोपडीचं दार ठोठावलं. दार ठोठावल्याबरोबर तो आतून आला बाहेर आणि सांगितलं का मालक? त्यावेळी तो सांगितलं की मी पळत आलोय कशासाठी, तर या जंगलामध्ये असणारी ही झोपडी आहे. या झोपडी जवळ या जंगलामधला एक वाघ दररोज येऊन दरवाजा ठोठावतोय. दररोज येतो आणि दरवाजा ठोठावतो. ज्या वेळेला दरवाजा ठोठावेल आणि ज्या वेळेला उघडलं जाईल त्यावेळेला त्या व्यक्तीला तो भक्षण करतो. त्यावेळेला तो व्यक्ती सांगितला की दरवाजा ठोठावला पण मी दरवाजा उघडला नाही, हीच तुझी चतुराई म्हटलं.
गुरुची मला आठवण झाली की लगेच कुणीतरी काम सांगितलं किंवा ठोठावल्याबरोबर दार उघडायचं नसतं म्हणून दरवाजा उघडलो नाही. जर दरवाजा उघडला असतो तर मी या वाघाच्या भक्षस्थानी गेलो असतो. हे दोन उपदेश. आणि तिथून सकाळ झाली, परत आपल्या गावाकडे चालू लागला. घरी जाऊन पोहोचतो, रात्रीची वेळ होती. घरी जाऊन पोहोचायला रात्रीची वेळ होती. रात्रीचे 9-10 वाजले असतील. दरवाजा उघडलेला होता. पलंगावर गादीवर आई आणि आई शेजारी एक 18 बायको आणि बायको शेजारी 18 वर्षाचा मुलगा झोपलेला होता. 18 वर्षाचा व्यक्ती झोपलेला होता. ते पाहून याची आग मस्तकाला भिडली. विचार करू लागला, मी 18 वर्ष गेलेलो होतो आणि 18 वर्षाहून परत माझी बायको एका 18 वर्षाच्या व्यक्ती बरोबर झोपलेली आहे. राग अनावर झाला आणि शेवटी त्यांनी विचार केला, राग आता काढून उपयोगाचा नाही, आपल्या मूळचं स्मरण केलं पाहिजे. काय सांगितलेलं होतं की कुठलीही गोष्टीची पाळीमुळे समजल्याशिवाय राग व्यक्त करायचा नाही. म्हणून शांत झाला. आहे तसा तो झोपी गेला. सकाळी उठलं. सकाळी उठल्याबरोबर बायको जागी झाली. बायकोने आपल्या नवऱ्याला पाहिल्याबरोबर नवऱ्याला मिठी मारली आणि सांगितले, तुम्ही कधी आलात? रात्री आला. हा तुमचा 18 वर्षाचा पोरगा तुम्ही ज्या वेळेला निघाला होता कमवायला त्यावेळेला हा पोटात होता आणि आज एवढा मोठा झाला. त्यावेळेला त्याला आठवलं की रात्री जर आपण राग अनावर केला नसता, गुरुचं ऐकलं नसतं तर रात्रीच्या रात्री आपण आपल्याच लेकराला, आपल्याच बाळाला आपण रागाच्या भरात खलास केला असता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आहात. तुम्हाला अनेक गोष्टीची लालूच दाखवली जाते, अनेक गोष्टीची तुम्हाला अपेक्षा दाखवली जाते. मोठे होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता, पण मोठे होण्यासाठी या आपल्याला कलंक लागेल अशा गोष्टी किंवा आपला जीवन बर्बाद होईल अशा प्रकारचं कृत्य तुमच्या हातून होणार नाही. आणि अशा प्रकारचे अपकृत्य न करता मी मोठा होईल. फक्त या शाळेच्या गुरुजनांनी, या शाळेच्या संस्थापकांनी आणि या शाळेच्या या संकुलाने आपल्या घातलेले जे संस्कार आहे त्या संस्काराप्रमाणे चाला. तुम्हाला आयुष्यात कधी कमी पडणार नाही. तुम्ही निश्चित तुमच्या धडपडीने, तुमच्या प्रयत्नाने मोठे व्हाल. तुम्ही फक्त MLA नाही तर MP व्हाल. निश्चितच फक्त प्रयत्न तुमच्या MPच्या स्वप्नाला आणि बाकीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या त्याच्या पदावर असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपापल्या कामात यश मिळो, आपल्या संततीला देखील यश मिळो, आपले पती पत्नी आनंदाने राहो आणि पुनश्च पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेला आज 32 वर्षांनी आठवण केलेला आहात. पुन्हा आठवण करण्याची ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही आनंदाने या, आम्हाला आनंदाने बोलवा. आम्ही देखील तुमच्या कार्यक्रमांमध्ये आनंदी होऊया आणि याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करूया. सगळ्यांना पुनश्च आज या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आरोग्य, समृद्धी, प्रगती, संपत्ती सर्व बाबतीने तुम्ही समृद्ध व्हा अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटे संस्थापक अमरनाथ सर, या संस्थेचे मुख्य संस्थापक कैलासजी लालचंद सर, की ज्यांनी तुम्हाला शिक्षणाच्या संधी निर्माण करून दिल्या आणि आम्हाला पोटापाण्याचा प्रश्न मिटवला. जसे तुमच्या समोर शिक्षणाचे प्रश्न होते तसेच आमच्या समोर जीवन जगण्याचा, अध्यात्म करण्याचा प्रश्न होता. असे या समाजाची समाज भूषण असलेले करतो. त्यांनी आमच्या जीवनामध्ये खूप मोठी क्रांती घडून आणली. तीच क्रांती शाळेच्या रूपाने तुमच्या जीवनामध्ये घडून आली. मी तुम्हाला जास्त काळ शिकवायला नव्हतो, मला आठवत आहे की तुम्हाला फक्त इतिहास 6 महिने शिकवला.
स्वातंत्र्य युद्ध शिकवलं आणि शिकवून झाल्यावर मी हळूच आमच्या वैशिष्ट्य विचारायला समजलं का सायकलवर आम्ही जायचो गावाकडे जाता जाता वैशिष्ट्यला विचारला मी आज काही शिकवलं ते समजलं का कारण मला समजत नव्हतं की आपण काय शिकवतोय आणि कसं शिकवतोय. अशाही परिस्थितीत आज प्रार्थनेच्या वेळेस आल्यानंतर मी सगळ्या विद्यार्थ्यांचा पहिल्यांदा भाग पाहिला तो नाकाच्या सरळ रेषेमध्ये होता. तर मी प्रार्थना घेत असताना मुलींच्या वडीला उभा राहिलो की सगळ्या मुलींचा एकच भाग दिसला पाहिजे. नाकाच्या सरळ रेषेत जो भाग दिसतो तो मला 92 नंतर आजही तुम्हाला तुमच्या वडीला दिसला. मी पुढे जरी नसलो बाजूला असलो तरी तो भाग पाहिला मी. सगळ्यांचा नाकाच्या सरळ रेषेत होता. सगळे विद्यार्थी आयुष अवस्थेत होते की जसे बँकेला कोणाच्या पोटात दुखायचं असायचं, कोणाकडे खाऊला पैसे नसायचे, कोणाचे भांडणं झालेली असायची, कोणाच्या गप्पा कर्कट सोडलेला असायचा, अशा अनेक तक्रारी असायच्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुटुंब भरारी घेतली. राजू सारखा विद्यार्थी सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये आडत व्यापारी होतो. परवा त्याची खासदार पण भेटली होती मला. मी त्यांना सांगितलं की माझे 25 विद्यार्थी सांगली मार्केट यार्डात आहेत. त्याने आवर्जून नंदूर गावाचा उल्लेख केला इथं मराठीच्या भाषणामध्ये. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इथं असलेल्या सगळ्या शिक्षकांचंही चांगलं चाललेलं आहे आणि शिक्षकांनी तुम्हाला जे उपदेश दिले, जे काही शिकवणी दिली त्या माध्यमातून तुमचंही सगळ्यांचं चांगलं चाललेलं आहे. असंच या पुढच्याही काळात असं चांगलं व्हावं, तुमचंही व्हावं आणि तुमच्या बरोबर आमचंही व्हावं. आणि आमच्या अनुषयाने भावना व्यक्त केली की मला MLA व्हायचं आहे. तसं मला काही व्हायचं नाही. आता मला तुमच्या आशीर्वादाने माझी सभापती आहे. मी सत्ता भोगली आणि सत्ता भोगलेल्याचं काही पडसाद, काही काम कसं केलं ते आमच्या वैद्यकीला माहित असेल, राठोडला माहित असतील किंवा आपल्या बॅच मध्ये काही 5-6 विद्यार्थी शिक्षक म्हणून होते, काही पवार दवाखान्यामध्ये होता. काम चांगल्या पद्धतीने करावं ही लालसिंग सरांची शिकवण आम्हाला मिळाली. ती शिकवण आम्ही तुम्हाला दिली. मग सामाजिक जीवनामध्ये असेल, राजकीय जीवनामध्ये असेल किंवा आर्थिक जीवनामध्ये असेल, शिस्त चांगल्या पद्धतीने राहिली. कुटुंबामध्ये असेल किंवा शाळेमध्ये, समाजामध्ये तर चांगल्या प्रकारचं जीवन जगता येतं. मगाशी जाधव सरांनी सांगितलं, शिंदे सरांनी सांगितलं सगळं पोलीस वगैरे तपासून घ्यावं असं मलाही सांगितलं होतं. मी तपासून घेतलं पण डॉक्टरनी कपाळाला हात लावला हे तुमचं आहे का म्हटलं. तपासणाऱ्याने बाटली पुन्हा बघितली की हे कोलेस्ट्रॉलचे 6 प्रकार गॅड आणि मोठ हे तुमची आहेत का बघायचे. तपासणाऱ्याने बाटली बघितली पुन्हा एकदा. डॉक्टरकडे रिपोर्ट घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हणला मी आता तपासलं तर माझं एवढं क्लिअर निघत नाही, तुमची इतकी क्लिअर कसं. तर तुमच्यासारखे विद्यार्थी घडवताना तो प्रामाणिकपणा जीवनामध्ये असायला हवा. जे आत भरलेलं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. आमच्या वाढवडिलांनी ते आम्हाला दिलं, ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर जसे लालसिंग सरांच्या सारख्या तज्ञांचे संस्कार झाले तेच तुम्हाला दिले. त्यामुळं कुठेही एखादी सिरियस ब्लास्ट झालेली नाही किंवा रक्तामध्ये कुठेही खालीवरपणा दिसत नाही. आधी 1 तास 1 लिटर पेट्रोल मला मोटरसायकलला लागतं शेतातनं फिरायसाठी. मी सभापती आहे असं मला कधी वाटलं नाही. आणि येणारा माणूस मलाच शेतामध्ये विचारतो मी इथं राजाराम जगताप एक सभापती होते पुढे हे जन्म मला दररोज बघतो पण मी त्याला नेमकं ओळखायला येत नसावा. असो आज थोडं समाधान वाटलं की 32 वर्षानंतर दिलेली जी तुम्हाला शिकवण होती काम सरळ पडावा. भारती बरोबर ना. भारती मैत्रिणीची केस थोडी मोठी होती त्यामुळे भाग पडत नव्हता तरी तो ती पाडून येतच होती. ती शिस्त आज तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी करण्यामध्ये दिसून आलेली आहे. जास्त न बोलता पुन्हा आपण ग्रुपच्या माध्यमातून बोलत राहू एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझ्या दोन
बालाजी शिक्षण संकुलाचे मार्गदर्शक सन्माननीय अमरसिंहजी राजपूत सर, या प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय गणपती पवार सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय विलास पवार सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी, या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, हे नवीन कोण आहे, सगळे जुने दिसतात, हे तर काम कोण शिकवायलाच नव्हतं, पण इथं तर सगळे सगळ्याचं नाव घेतात, हे काय भानगड आहे? बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होता. तुम्ही 10वीला असताना मी इथं होतो, मी 12वीला शिकवत होतो, पण भानगड असं व्हायचे, मी 12वीला शिकवत असताना तुम्ही सगळे म्हणायचे 12वीचंच पोरग आहे. एका तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी मला सहज विचारलं, अरे तू 12वीच्या वर्गात कधी मी हात बाहेर करतो, काय भानगड आहे म्हटलं, तुला कोणी विचारत नाही का? कारण का मी त्यावेळेला 12वीच्या विद्यार्थ्यासारखंच दिसत होतो, अगदी लहान अशी आकृती माझी असायची. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण सादर करतात, संपन्न करतात. पण एक गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे, शेअर केअर अँड लव्ह हे या ठिकाणी मोठं आहे. या कार्यक्रमाचा खरा मोठो आहे शेअर केअर अँड लव्ह. शेअर म्हणजे सगळ्यांच्या सुखदुःख तुम्ही शेअर करा. कुणी दुःखी असेल तर त्याच्या मदतीसाठी अख्खी टीम जायची. मला एक विद्यार्थी म्हणजे माझा एक विद्यार्थी भेटला, त्यांच्या ठिकाणी बीएड कॉलेजमध्ये अशाच पद्धतीचं कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या वेळेला कळलं की त्यांच्यातल्या एका विद्यार्थ्याला पॅरालाइज झालेला आहे आणि तो येऊ शकला नाही. सर्व विद्यार्थी त्या मुलाला भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर तो बोलता येत नव्हतं त्याला. या सगळ्यांचं जर आनंद बघून तो अचानक बोलायला सुरू केला, एवढा आनंद झाला त्याला. म्हणून सगळ्यांनी सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये शेअर व्हायचंय आणि केअर म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला, सगळ्यांनी सगळ्यांच्या परिस्थितीची काळजी घ्यायची आहे. काही वेळेला करत म्हणजे एखादा व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना चुका होतात आणि त्यांची परिस्थिती थोडी नाजूक होते. अशा वेळेला आपण हातभार लावायचा आहे. आणि शेवटचं वाक्य लव, सगळ्यांचं आज जे प्रेम आहे असाच प्रकारचं प्रेम आपण मरेपर्यंत ठेवायचं आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी मी एक गोष्ट सांगतो. तर तुकोबराय म्हणतात, पर दुःख दुःखी, पर दुःख दुःखी. दुसऱ्याचं दुःख बघितलं तर आपण दुःखी व्हायला पाहिजे आणि पर सुखे सुखी. दुसऱ्याचं सुख बघितल्यानंतर आपण सुद्धा सुखी व्हायला पाहिजे. अशा पद्धतीचं जीवन तुम्ही जगायचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, हे काम तुम्ही जे आता प्रत्येक जण कुठला तरी व्यवसाय करतात, तुम्ही का आता कोणी यशस्वी होणार नाही, कोणी आता डॉक्टर, इंजिनियर किंवा व्यावसायिक होणार आहे. ऑलरेडी सगळेजण आपापला व्यवसाय करत आहात. पण हे करत असताना मला एक काम सांग, मला एक गोष्ट सांगायचं आहे, हे काम तुम्ही कशा पद्धतीने अत्यंत प्रामाणिकपणे करायचं आहे. अत्यंत प्रामाणिकपणे, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करायचा नाही. एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात माहितीये का, मला भ्रष्टाचाराचा वाईट वाटत नाही, या जगातला भ्रष्टाचार मला वाईट वाटत नाही, पण भ्रष्टाचारी व्यक्तीला जो सन्मान मिळतो समाजामध्ये हे मला खूप वाईट वाटतं. तर अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार करू नये. तो काही जण म्हणेल आम्ही शिक्षक आहे, काही जण म्हणतील काय आम्ही शिक्षक, आम्ही कुठे भ्रष्टाचार करतो. लक्षात ठेवा, तुम्ही 1 तास पडवलं तर 1000 रुपयाचं नुकसान आहे सरकारचं. कारण का आज बरेच जण 1-1 लाख रुपयाच्या याच्यामध्ये आहेत, पगारदार आहेत. तुम्ही जर 1 तास जर मुलांचं नुकसान केला, 1000 रुपये तुम्ही त्यांचं नुकसान केलं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे भ्रष्टाचार हा या इतर क्षेत्रामध्ये होतो असं नाही. आपण नोकरी करतो त्या ठिकाणी आपण कामाची चोरी केली तरी सुद्धा तो एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. तिसरी गोष्ट मला सांगायचं आहे, जे काम करतात ते परफेक्ट करा. जे काय का शिक्षक असाल, व्यावसायिक असाल, आणखीन काय, मी बऱ्याच वेळेला वर्गामध्ये सांगत असायचो की चोरी करणार असेल तर एक्सपर्टपणे करा. चोरी करायला सापडला असं होऊ नये. चोरी केला तर अलगदपणे कोणालाही न सापडता आलं पाहिजे. तो खरा व्यवसाय आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. तर अशा पद्धतीनं आणि परफेक्टली कोणतंही काम. आणि पुढची गोष्ट आहे, कोणतंही काम करा समाधानाने करा. समाधान हा खूप महत्वाचा आहे. अरिस्टॉटल तुम्हाला माहित आहे, अतिशय जगातला फार मोठा विद्वान तत्वज्ञानी आहे. तो काय म्हणायचं माहिती आहे का, हॅपीनेस इज द कंडिशन ऑफ माइंड. लक्षात, हॅपीनेस इज द कंडिशन ऑफ माइंड. इथं कोणी एखादा अधिकारी असेल तो सुखी आहे, तो समाधानी आहे असं नाही, सुखी आहे.
एखादा अधिकारी असेल, एखादा मोठा डॉक्टर असेल, एखादा हनुमानासारखा व्यापारी असेल, तो सुखी आहे कारण का त्याकडे पैसा भरपूर आहे. सुख पैशाने मिळू शकतो, लक्षात ठेवा. मी नवीन सांगतो तुम्हाला, पण हे अरिस्टॉटलचा विचार आहे. सुख पैशाने मिळू शकतो पण समाधान कशानेही मिळू शकत नाही, लक्षात. म्हणून हॅपीनेस इज द कंडिशन ऑफ माइंड. आनंद जो समाधान आहे ते जास्त काळ राहणार नाही, त्यामुळं समाधानासाठी तुम्ही काम करत राहायचं आहे. आणि शेवटचा एक मुद्दा, कारण का हे बऱ्याच जणांनी बरेच मार्गदर्शन केलेले आहे. मी तर लास्ट बॅट्समन आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की या शाळेचे बरेच विद्यार्थी किंवा लोक सुद्धा गावातले म्हणायचे तू कितवीला आहे, अशा पद्धतीची स्थिती होती. आमच्यासारखे चेंडू तुमचे नाही. तर यानंतर शेवटचा एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे मोबाईलचा वापर. अतिशय म्हणजे आक्रमण आपल्या या समाजावर मोबाईलचं झालेलं आहे. तुम्हाला एक नाव माहित असेल, कुमार मंगलम बिर्ला, माहित आहे का तुम्हाला? भारतातला एक खूप मोठा उद्योजक आहे. त्यांच्या घरामध्ये 17 फॅमिली म्हणजे 17 मेंबर आहेत, सॉरी 37 मेंबर आहे, 17 नाही 37 मेंबर आहेत फॅमिली मेंबर. आणि हे 37 फॅमिली मेंबर संध्याकाळी कसल्याही परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय सोडून 7 वाजता घरी यायचे. काही असू दे, ते काही असू द्या, कुठलंही काम असेल तर ते काम सोडा आणि 7 वाजता घरी यायचं. आणि आल्यानंतर घरात आल्यानंतर आईच्या पायाजवळ मोबाईल ठेवायचा. बघा मला लगेच फोड आला, हे असे असते. तर या ठिकाणी आईच्या पायाजवळ मोबाईल ठेवायचा आणि मग घरामध्ये येऊन हातपाय धुवायचा आणि 7 वाजता यायचं, 8:30 वाजता जेवायला बसायचं. किती वाजता? 8:30 वाजता. आणि जेवण किती वाजेपर्यंत करायचं? 9:30 पर्यंत. 8:30 ते 9:30 हे काय म्हणाले, यांचं काय दात वगैरे नाहीत का असं म्हणतात? तर तसं नाही. तर त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर दिवसभर काय काय झालं त्याची चर्चा करायची. सुख दुःख, कोणाला काय वाईट घटना अनुभव आले, काही आनंदाचे अनुभव आले, हे सगळे अनुभव त्या ठिकाणी शेअर करायचं. आणि रात्रभर सगळे मोबाईल सायलेंट असतील. काही असू द्या, एवढा मोठा भारतातला उद्योजक आहे पण रात्रभर मोबाईल सायलेंट असेल. सकाळी 9 वाजता आंघोळ केल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर मोबाईल आईच्या पायाजवळ उचलायचा आणि पुढच्या कामाला लागायचं. अशा पद्धतीचं, असं आपणही जमलं तर त्या पद्धतीनं करता यावं, अशा पद्धतीचं मला या ठिकाणी विनंती करायचं आहे. आणि मी या ठिकाणी काही थोड्याच मुलांना 12वीला शिकवत होतो, थोड्याच मुलांना. आणि त्यामध्ये मी ज्या वेळेला शिकवत असायचो त्यावेळेला नंदूची गँग असायची आणि त्याचा मोरगा असायचा हनुमाने. आणि मागच्या बेंचवर गोंधळ सुरू झाला की माझ्या लक्षात यायचं, हा सूत्रधार हा कोण आहे? राजू हनुमाने, हा मास्टर माइंड आहे. मी त्याच्याकडे बघायचो आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर सगळे गप्प बसायचे. अशा पद्धतीची ही मुलं अतिशय प्रेमळ या ठिकाणी होती. आणि या शाळेमध्ये मी जवळजवळ गेले 31 वर्ष सेवा केलेली आहे. 31 वर्षानंतर कालच्या 31 मे 2024 रोजी या ठिकाणी मी सेवानिवृत्त झालेला आहे. आणि आज मी माझ्या घरामध्ये, मी तुम्हाला अजूनही सांगतो एक शेवटचा मुद्दा, की मी शाळा असेपर्यंत शेतीमध्ये कधी गेलो नाही, कधीही माझ्या शेतात गेलो नाही. कारण का माझा एक विचार आहे, जे काम करतो ते परफेक्ट करायचं, दुसऱ्या कामाकडे जायचंच नाही. मी या 30 वर्षाच्या सेवेमध्ये शेतामध्ये कधी गेलो नाही, काय चाललंय शेतात बघितलं नाही. आणि ज्या वेळेला रिटायर झालो, आता मी एकही दिवस एक पुस्तक वाचत नाही. पण मी ज्या वेळेला नोकरीला होतो त्यावेळेला दररोज पुस्तक वाचायचो. कारण का आज माझं पुस्तकाचं काम राहिलेलं नाही, आज माझं शेतीचं काम आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रामध्ये काम करा, ते परफेक्ट करा. शेवटच एक उदाहरण सांगतो. तुम्हाला मेजर ध्यानचंद माहिती असेल, 1928, 32 आणि 36 तीन वेळेला भारताला सुवर्ण पदक हॉकी मध्ये मिळवले. त्याचं एक खासियत अशी होती, कंट्रोल ऑफ बॉल. त्यावेळेला ज्यावेळेला 1936 ला ज्यावेळेला फायनलची मॅच झाली होती ऑलिम्पिक मध्ये, त्यावेळेला पहिल्या हाफ मध्ये एकही गोल झाला नाही. त्यावेळेला सगळे विचारलं, ध्यानचंद काय हो गया? ध्यानचंदनी 4 वेळा शूट केले तरी पण 4 वेळा फेल गेले. मग त्यावेळेला ध्यानचंदनी अंपायरकडे गेला, अंपायरला सांगितलं, साहेब गोल पोस्ट में कुछ गडबड आहे. काय म्हणतो? साहेब गोल पोस्ट में कुछ गडबड आहे. त्यावेळेला तो म्हणाला, साहेब असं नसतं, या ठिकाणी गोल पोस्ट 10 वेळेला टेस्ट केली जाते, मेजरमेंट केली जाते. त्यावेळेला ध्यानचंद म्हणला,
त्यावेळेला त्यांनी परत एकदा मेजरमेंट केली तर 3 इंच गोलपोस्टची उंची जास्त होती, 3 इंच गोलपोस्टी. आणि म्हणून प्रत्येक वेळेला वर बॉल बाहेर लागायचा आणि बाहेर जायचा. आणि 3 वेळेला 3 इंच खाली घेतलं, खाली घेतल्यानंतर सलग 4 गोल दिले गेले. म्हणजे आता एवढं परफेक्ट काम करत होता. जगातल्या सगळ्या खेळाडूंनी विचार केला की हा माणूस एवढा परफेक्ट काय करतो, कसा खेळत असेल. सकाळी उठल्यानंतर सगळे 5 वाजल्यापासून त्याच्या पाठीमागे लागले, हा काय करतो म्हणून. हा एक बॉल घेतला आणि बॅट हॉकी स्टिक घेतला आणि रेल्वे रुळावर घेतला. रेल्वे रुळावर हा बॉल न पडता पडायचा 1/2 किलोमीटर रेल्वे रुळावर. त्याला म्हणायचं बॉल कंट्रोल. तर अशा पद्धतीचं काम करा. अशा पद्धतीचे मी शुभेच्छा देतो. तुमच्या बरेच वेळ मी घेतलेला आहे. मला या ठिकाणी संयोजकांनी आपल्या सर्वांनी बोलवला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपर्क धन्यवाद. ऍक्च्युली प्रत्यक्षातून मी नाही आहे. मी डॉक्टर गोविंद पवार, माझं MBBS सोलापूरला MD नायर हॉस्पिटल मुंबई. मी आता कन्सल्टंट अनेस्थेसिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट एसवी कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे. भाषणाबद्दल बोलण्यापेक्षा आमच्या टीचरबद्दलच बोलतो थोडं. अगदी लहानपणापासून चालू करायचं तर आईवडिलांनी शाळेत पाठवायचं की नाही आणि पाठवण्यासाठी काहीतरी लस द्यायला पाहिजे. तिथून आमचं शिक्षण चालू झालं. त्यावेळच्या शिक्षकांनी आमच्यावर जी मेहनत घेतली अगदी लहानपणापासून म्हटलं तर माझे सर म्हणजे ऑलमोस्ट 2nd स्टँडर्ड ते 3rd स्टँडर्डपासून ते आम्हाला शिकवायला होते. त्यावेळेच्या शिक्षकांनी आमच्यावर मेहनत घेतली काय सांगायचं तर. आता माझ्या सरांचे शिकवायला चालू केले माझे सर तर आम्हाला धडा समजायचा नाही की पूर्ण टॉपिक शिकवायला. पूर्ण पॅरेग्राफ जाऊन शेवट पॉईंटला आला की इतिहासात हा चालू आहे मला काढला. एवढं इंटरेस्टिंग टीचिंग होतं ते. चव्हाण माझे चव्हाण सर म्हणा हायस्कूलच्या स्टेजला यायचं तर 10वीच्या बाबतीत मुलावर एवढं परिश्रम कोणी घेऊ शकत नाही एवढा आमच्या टीचरने आमच्या परिश्रम घेतलेला आहे. आता स्ट्रिक्टनेस म्हणा किंवा मायाळूपणा म्हणा, पाटील सरांचा स्ट्रिक्टनेस म्हणा, राठोड सरांचा स्ट्रिक्टनेस म्हणा, त्यांच्यासमोर बोलायची कधीच आमची हिंमत नाही झाली किंवा एखादा प्रश्न स्थळ जाऊन विचारण्याची हिंमत नाही झाली. पण तो माणसं ओळखून त्यांना किती मदत घ्यायची त्यांना सांगितलं. अगदी 10वीचा जर विषय काढायचा पाटील सरांची जर नाईट ड्युटी असेल तर पूर्ण नाईट कोणी झोपणार नाही याची काळजी पाटील सर लक्षात घेत होते. सकाळपर्यंत आपण सगळ्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे अगदी ड्युटी दिली तरी भरोशाच्या मशीला थोडा बसणार हे पाटील सरांचं नेहमी सेवा ठेवायचं आहे. त्यात मला शिंदे सर बोलले किंवा कांबळे कधीही कुठल्याही वेळी कधी या किंवा आमच्याकडे या तरी बोला काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असतो म्हणजे इतकी मेहनत आताच्या काळात आमच्या म्हणजे आमच्या जे मुलं मुली आहेत त्यांना अशाच प्रकारची मेहनत जर घ्यायला लावलो तर तुम्हाला बरोबर पैसे देणार आणि ते सराव पैसे तुम्हाला कॅल्क्युलेटेड टीचिंग. आनंदाचा दिवस या बालाजीनगरच्या माध्यमिकासन प्रशालेमध्ये निर्माण झाला. त्याचा योग इयत्ता 10वीच्या 1992ची बॅच 2-3 तारखेला मला फोन आला चंद्रकांत पवारांचा की सर आम्ही आपल्या शाळेमध्ये गेट टुगेदर साजरा करतोय, परवानगी द्या. सन्माननीय कैलासवासी लालसिंग राजपूत सरांची खूप मोठी इच्छा होती की माझ्या शाळेमध्ये शिकून गेलेल्या सर्व मुलांचं मुलींचं गेट टुगेदर यशस्वी 1992च्या बॅचचा स्नेह मिळावा. माजी विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अमर राजपूत सर, त्याचबरोबर मी सुद्धा माझी विद्यार्थीच आहे. तरी सध्या मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना
सांगायचं आहे, पहिल्यांदा मी सुद्धा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. जाधव सरांनी सांगितलं 6 जून 1979 ला झोपडीमध्ये पहिली शाळा सुरू झाली. त्या पहिलीचा विद्यार्थी मी होतो. या आश्रम शाळेचा पाया ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला या शाळेमध्ये माझा 16 नंबर रजिस्टर नंबर आहे. किती नंबर? 16 विद्यार्थी या शाळेतला प्रथम. तो योग मला मिळाला. त्या परिस्थितीमध्ये आज सर्वांनी माझ्या उपस्थितीमध्ये मला हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी तुम्ही बोलावलात. त्यासाठी प्रथमतः माझे जे गुरुवर्य आहेत, तुमचे जे गुरुवर्य आहेत तेच माझे गुरुवर्य आहेत. या लोकांनीच मला घडवलेलं आहे, मोठं केलेलं आहे, वाढवलेलं आहे, ज्ञानही दिलेलं आहे. मग या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की आज माझ्या जडणघडणीमध्ये या गुरुवर्यांचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही जसं सांगितलं पाटील सर, कांबळे सर, शिंदे सर, श्री आबाजी सर, महादेव सर, महत्वाची व्यक्ती म्हणजे जाधव सर आणि कैलासवासी विठ्ठल राठोड सर, ते माझे गुरु आहेत, मुख्याध्यापक आहेत आणि शिक्षक आहेत. आणि या सगळ्यांचे गुरु म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी नरसिंह सर. त्यांच्या ताकदीमध्ये मलाही काही दिवस काम करण्याची संधी मिळाली, योग आला. बऱ्याच चांगल्या गोष्टी कशा करायच्या ते मला नेहमी सांगायचं. त्यांचं एक वाक्य होतं, आता जाधव सरांनी सांगितलं, महादेव सरांनी सांगितलं, धायगोंडे सरांनी सुद्धा सांगितलं, परफेक्टपणा. कोणतंही काम करत असताना पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, कोणतंही काम करत असताना ते चांगलं करायचं. चांगलं जर होत नसेल तर ते काम करायचंच नाही. आपलं काय थांबलंय का? त्याच्यामुळं आपलं काय अडलंय का? करायचं तर ते चांगलं करायचं, नसेल तर करायचं नाही. त्या उक्तीप्रमाणे मी काम करत राहिलो. त्या काम करता करता बऱ्याच गोष्टी मला मिळत गेल्या. त्यांचा सहवास मिळाला, त्यांचं ज्ञान मिळालं, शिक्षण मिळालं. म्हणून मी आज इथपर्यंत या पदापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे की या आश्रमशाळेची भाकरी होऊन अनुसयाताईनं सांगितलं की ताट वाजवत, त्याच्यातला विद्यार्थी मी पण होतो. घरातनं ताट वाजवत मी सुद्धा या बोर्डिंगमध्ये येऊन जेवण करत होतो, राहत होतो. त्याचा आनंद, तो आनंद आज आपण कोणत्याही गोष्टीनं, पैशानं किंवा इतर धान्य रूपानं आपण विकत घेऊ शकत नाही. आणि या माजी मेळाव्यामध्ये महत्वाचा आनंद, खर तर माणूस आनंदी जीवन जगला पाहिजे. आनंदी जीवन जगण्याचं पहिलं सूत्र आहे आपल्या बाल सवंगडीची भेट घेणे. आनंदी जीवनाचा हा पहिला मंत्र आहे, ध्यानात ठेवा. आपण जीवन जगतो, आता आपलं वय 50 पर्यंत आलेलं आहे, परंतु या आनंदी जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी मिळवले. सुख पैशाने मिळतं, पण समाधान ते पैशाने मिळत नाही. तर ते समाधान स्वतः मिळवावं लागतं. आणि त्या समाधान मिळवण्यासाठीचा जो एक तंत्र आहे, मंत्र आहे, तो म्हणजे तुमचा हा माजी विद्यार्थ्याचा स्नेह मिळावा. सगळे शिक्षक रिटायर झाले, विद्यार्थी शाळा सोडून गेले, परंतु आज आनंदाचा दिवस, सोन्याचा दिवस, जाधव सरांनी सांगितलं सुवर्ण अक्षरात लिहून ठेवायला पाहिजे. मुख्याध्यापक म्हणून माझ्या हस्ते आज परत एकदा शाळा भरली. त्या शाळेचा मी गुरुजी आहे. आजचा दिवस माझा आनंदाचा आहे. तुमच्या बरोबर आनंदात, उत्साहात, प्रेरणेत आपण हा वेळ घालवला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी मिळून घडवली. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे
आनंदी माझा देखील आम्ही पण स्नेह मेळावा साजरा केला होता 1993च्या वर्षी. आम्ही देखील सर्व गुरु यांना आमच्या गुरुवर्यांना आमंत्रित केलं होतं. पण तुम्ही पहिल्यांदा संस्थेला माणूस आमंत्रित त्याबद्दल मी तुमचा आभार. आजच्या स्नेह मेळाव्याला तुम्ही बाहेर गावून आले, महिला वर्ग देखील आले नाही, लांबून वेळात वेळ काढून आले आणि जाधव सरांच्या बोलण्यातून, गणपत सरांच्या बोलण्यातून, तुमच्या बोलण्यातून, अनुसया मॅडमच्या बोलण्यातून मला असं एक वेगळा तुमच्यात आनंद जाणवतोय. एक वेगळा जोश, उत्साह, अनामिक आनंद आहे. काय आहे हे? काय ओढ आहे की तुम्ही 30-32 वर्षानंतर आला? मी माझ्या दृष्टीने एक विचार केला, माझ्या देखील स्नेह मेळाव्यात हेच म्हणत होता. एक वाक्य आहे ते आपण समोर सादर करतो. हुई हुई चीज अक्सर खूबसूरत लगने लगती है. हुई हुई चीज अक्सर खूबसूरत लगने लगती है. जैसे वक्त और बचपन, जैसे वक्त और बचपन. तुम्ही तुमचं बालपण इथं घालवलं बहुधा, त्यामुळंच तुम्हाला एक प्रकारची अनामिक ओढ इथं आज तुम्हाला एकत्रित केलेली आहे आणि तुम्ही हा स्नेह मेळावा इथं घेतलेला आहे आणि यशस्वी असा स्नेह मेळावा तुम्ही आयोजित केलेला आहे. आजच्या स्नेह मेळाव्याला काही उपस्थितीमध्ये काही पदावर कमी अधिक असतील, काही हरकत नाही, पण आज आपण सर्वजण आज या ठिकाणी एकत्र आलो. जे काही कमी अधिक पदावर असतील ते देखील आज उपस्थित वेळात वेळ काढून उपस्थितीत लावले आणि स्वाभिमानानं आपण जीवन जगतोय. हीच फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मी फक्त आता एकच मिनिटात माझं मनोगत संपवणार आहे. आता तुमच्या बऱ्याच मनोगतावरून मला असं एक लक्षात आलं की व्यासपीठातील गुरुजन त्या काळी बहुतेक इंग्रज अधिकारी किंवा ब्रिटिश तर नव्हते की तुम्हाला एवढं कडा केलं होतं. पण मला असं म्हणायचं आहे, ब्रिटिश आपल्याला स्वातंत्र्य देत नव्हते, पण हे ब्रिटिश अधिकारी त्या काळी कार्यरत होते म्हणून आज आपण तुम्ही चांगल्या सुस्थितीत माझ्यासोबत आणि आपल्या सर्व गुरुजनांसमोर तुम्ही उपस्थित आहात. आणि मला शेवटी खरोखर तुमचं 1992चं आभार मानावंसं वाटतं. कारण का तुम्ही यशस्वीरित्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही नियोजन देखील चांगलं केले असेल. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप कराल, त्यात सुद्धा खूप आनंद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्यामुळे प्रेरित होऊन इतर गॅस देखील आपला स्नेह मेळावा साजरा करण्यास त्यांना प्रेरणा मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. वेळ खूप झालेली आहे. मला आमंत्रित केल्याबद्दल मी पुन्हा तुमचा आभार आहे. त्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तुम्ही आपुलकीनं इथं आलात, आपण आपला कार्यक्रम साजरा केला, त्याबद्दल मी मनापासून सर्वांचे हार्दिक आभार मानतो. महत्वाची एक गोष्ट आहे की तुम्ही आल्यानंतर माझ्या वसतिगृहातल्या मुलासाठी सर्वांनी मिळून, त्याच्यात आमचे अशोक पवार, गोविंद पवार सर, त्याच्यानंतर खाजू नदाब, त्यांनी आमच्या मुलाला गोड जेवण दिलं. त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द. बघा कार्यक्रम छान झाला.